24 ऑगस्ट रोजी राजुरा न्यायालयाच्या समोर दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात राजुरा येथील विनोद उर्फ पापा जाधव वय वर्ष 35 राहणार सोमनाथपूर याचा मृत्यू झाला होता। या धक्कादायक प्रकरणात आज सोमनाथपूर येथील नागरिक, महिला व नातेवाईकांनी राजुरा पोलीस ठाण्यात धुडगूस घातला। काही महिलांनी राजुरा पोलीस ठाण्यावर दगडफेकही केली। यात पोलीस अधिकाऱ्याच्या वाहनाचं नुकसान झालं। यानंतर राजुरा विश्रामगृहासमोरच्या शासकीय विश्रामगृहासमोरच्या चौकात येऊन महिला व नागरिकांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी कौशल्याने परिस्थिती हाताळत किरकोळ लाठीमार करून परिस्थिती नियंत्रणात आणली। चंद्रपूर इथून आलेल्या दंगा नियंत्रण पथकासह प्रेत सोमनाथपूर इथल्या पापा जाधव यांच्या घरी नेण्यात आलं। दरम्यान 4 आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे। घटना घडताच प्रकरणातील हल्लेखोर करण मेकलवार, करण बाविस्कर यांनी राजुरा पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केलं होतं। यावेळी घटनेच्या वेळी वापरलेली पिस्तूल आरोपींनी राजुरा पोलीस ठाण्यात जमा केली। आज 25 ऑगस्ट रोजी पहाटे कार्तिक खामनकर वय वर्ष 22 व परवेज सरवर शेख वय वर्ष 23 दोघंही राहणार राजुरा या दोघांना ताब्यात घेण्यात आलं। राजुरा पोलीस ठाण्यात यासंबंधी शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आज सचिन लवंडे या संशयित तरुणालाही ताब्यात घेण्यात आला आहे। या प्रकरणात आणखी काही आरोपी समाविष्ट असल्याची शक्यता असून राजुरा पोलीस अधिक तपास करत आहेत। राजुरा शहरात यापूर्वी 3 खून झाले आणि सर्व आरोपी बाहेर आहेत। याबाबत पोलीस निष्क्रिय असल्याचा आरोप महिलांनी केला। संध्याकाळी 5 वाजताच्या दरम्यान पोलीस बंदोबस्तात पापा जाधव याच्यावर राजुरा इथं अंत्यसंस्कार करण्यात आले। पोलीस स्टेशन राजुरा येथे काल अपराध क्रमांक 695/26 कलम 103(1)(3)(5) BNS सहकलम 3, 25 आणि 27 भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे दाखल असून याच्यातील मृतक विनोद पापा जाधव याचे जे मारेकरी होते, कालच आम्ही 2 आरोपी त्यात अटक केले। त्या 2 आरोपितांकडून तपास करून पुन्हा आम्ही 2 नवीन आरोपी निष्पन्न केलं आणि एकूण 4 आरोपितांना अटक करून आज माननीय न्यायालयासमक्ष त्यांना सादर करून त्यांचा PCR घेण्यात आलेला आहे आणि तपास सुरू असून पुन्हा याच्यात आरोपी आम्ही निष्पन्न करत आहोत। याच्यातील जो मृतक आहे विनोद जाधव याचे जे समाजातील लोक होते ते मोठ्या प्रमाणात याला मानणारे असल्याने आज दुपारी गर्दी झाली होती पोलीस स्टेशनला आणि त्यांनी न्यायाची मागणी केलेली होती की याच्यातील आरोपितांना योग्य शासन व्हावं, फाशी व्हावी अशा प्रकारे मागणी होती। त्यांची समजूत घालत आम्ही त्यांना पोलीस स्टेशन समोरील मेन रोडवरील चौकापर्यंत नेलं आणि तिथं त्यांच्याशी वार्तालाप करून बॉडी जी आहे, मृतदेह जे आहे ते अंतिम संस्कारासाठी पाठवलं। दरम्यानच्या काळात कोणीतरी खोडसर प्रवृत्तीच्या इस्माने वाहन पार्क जे शासकीय वाहन पार्क होतं इकडे परिसरामध्ये, त्याच्या मागच्या काचावर एक दगड मारून त्याचा काच फोडलेला आहे। परंतु हा मॉब हँडल करताना किंवा गर्दी हाताळताना कुठलाही लाठीचार्ज किंवा दगडफेक झालेली नाही आणि परिसरात शांतता आहे। तपास सुरू आहे।